वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरयेत्. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. तर स्कंद 9 अध्याय 3 श्लोक क्रमांक 23 ते 29 असे दिलेले आहेत मला. तर 22 शनिवारी झाला होता. रविवारी रघुनाथ प्रभूजींचं लेक्चर झालं आणि सोमवारी प्रभुपादांचं लेक्चर झाल्यामुळे 2 दिवसाचा गॅप पडला. तर 22वा श्लोक शनिवारी झाल्यानंतर आज आपण मंगळवारी हा 23वा श्लोक पासून सुरू करतोय. तर श्लोक क्रमांक 23. शशंस पित्रे तत्सर्वं वयोरूपाभिलंबनम् विस्मितः परम प्रीत स्तनयां परीश स्वजे. आपल्या पतीला तारुण्य आणि सुंदर रूप कसे प्राप्त झाले याचा सविस्तर वृत्तांत तिने पित्याला सांगितला. तो चमत्कारिक वृत्तांत ऐकून राजाला मोठे आश्चर्य वाटले. आनंदित होऊन त्याने मोठ्या प्रेमाने आपल्या कन्येला आलिंगन दिले. सोमेन याजयन वीरा ग्रहं सोमस्य चाग्रहीत असो असोमपोरप्य अश्विनोश च्यवनः स्वेन तेजस. मुनींनी स्वतःच्या बळाने शर्यतीकडून सोमयज्ञ करून घेतला. अश्विन कुमारांना सोमपानाचा अधिकार नसूनही त्याने सोमरसाचा एक कलश भरून त्यांना दिला. हन्तोतमातदे वज्रम सद्योम 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 मन्युर अर्षितम सव्रजम स्तंभयामास भुजम इंद्रस्य भार्गवः. त्यामुळे च्यवनमुनीवर इंद्र रागवला आणि त्यांना मारण्यासाठी त्याने वज्र उचलले. तथापि च्यवनमुनींनी स्वसामर्थ्याने इंद्राचा हात वज्रासह स्तंभित केला. अन्वजानस्तत सर्वे ग्रहं सोमस्य चाश्विनो भीषम जावितं यत्पूर्वं सौम्याहुत्या बहिष्कृतो. अश्विन कुमार वैद्य असल्यामुळे त्यांना यज्ञात सोमपानाचा अधिकार नव्हता, परंतु यापुढे देवांनी त्यांना सोमरस पान करण्याची अनुमती दिली. उत्तान बहिरानर्तो भूरिशेन इति त्रयः शर्यातेर भवन पुत्रा अनर्तादरेव तो भवत. राजा शर्यतीला उत्तानबर्ही, अनर्त आणि भूरिशेन नामक 3 पुत्र झाले. अनर्ताच्या पुत्राचे नाव रेवत होते. स्तोअंतम समुद्रे नगरीं विनिर्माय कुशस्थलीं अस्तितो भुक्तं विषयानां अनर्थ आदिम अरिंदम तस्य पुत्र शतं जज्ञे ककुद्मे ज्येष्ठमुत्तमम्. हे शत्रुदमन परीक्षित महाराज, रेवताने समुद्राच्या कुशस्थली नावाची नगरी स्थापली आणि तेथेच निवास करून तो अनर्तादी देशावर शासन करू लागला. त्याला 100 पुत्रे झाली आणि त्यांच्यात ककुद्मी प्रमुख होता. ककुद्मीं रेवतीं कन्या स्वामादाय विभुं गतः पुत्रावरं परिपृष्टुं ब्रह्मलोकम् अपावृतम्. तर आतापर्यंत जे श्लोक झाले त्याचे आपण काही शब्दार्थ घेतले नाही, फक्त भाषांतर वाचलं आणि कुठल्याच श्लोकाला तात्पर्य नाही आहे. तर ह्या 29 जो श्लोक आहे त्याचे शब्दार्थ आपण घेऊयात आणि त्याला फक्त एका ओळीचं तात्पर्य आहे. तर तात्पर्य पण आपण वाचूयात. ककुद्मी राजा, ककुद्मी रेवतीम रेवती नामक, कन्याम कन्येला, स्वाम स्वतःच्या, आदाय घेऊन, विभू ब्रह्मदेवाकडे, गतः गेला, पुत्र्या पुत्रिका, वरम पती, परिपृष्टम विचारण्याविषयी, ब्रह्मलोकम ब्रह्मलोक, अपावृतम त्रिगुणाच्या पलीकडे. ककुद्मी आपल्या रेवती नावाच्या कन्येला सोबत घेऊन ब्रह्मदेवांना भेटण्यासाठी त्रिगुणाच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्मलोकात गेला. त्याने आपल्या कन्येच्या अनुरूप वराविषयी ब्रह्मदेवाकडे पृच्छा केली. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. यावरून ब्रह्मदेवाचा ब्रह्मलोक हा त्रिगुणातीत
अपावृत्त आहे असे समजते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णव रूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितां च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद की जय. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आजच्या भागवतम क्लासमध्ये सगळ्या उपस्थित भक्तांचे स्वागत. तर सर्वप्रथम श्री श्री राधा माधव यांच्या चरणी मी दंडवत प्रणाम करते. तसेच परमपूज्य अक्रूर प्रभूजी, परमपूज्य मालिनी माताजी, परमपूज्य श्रीनिवास प्रिया प्रभू आणि परमपूज्य युगल प्रेम प्रभू व सर्व वरिष्ठ वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम आणि त्यांच्या चरणी आशीर्वादाची याचना करते. कारण की आता हा जो श्लोक दिला आहे, या श्लोकाला फक्त एक ओळीचं तात्पर्य आहे आणि असं योग्य व्यक्ती जर ह्या ठिकाणी असतात, तर एका-एका शब्दावरती एक-एक तास प्रवचन म्हणजे भागवतमचं अर्थ समजून सांगू शकलं असतं. पण मला माझी काही तेवढी पात्रता वाटत नाही. त्याच्यामुळे मला आशीर्वादाची खूप गरज वाटते. तर मला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा. तर आपण पाहतोय, की आता हे मनुपुत्रांच्या वंशांचं वर्णन चाललंय. हं. तर याच्यामध्ये ह्या मनुपुत्रांच्या वर्णनामध्ये शर्यती नामक मनुपुत्राचं वर्णन इथे आलंय आता ह्या 9व्या स्कंदामध्ये आणि अध्याय 3 सुकन्या आणि च्यवन ऋषींचा जो विवाह हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये शर्यती नामक मनुपुत्राचं वर्णन ह्या ठिकाणी आलंय. तसेच आपण याच्यामध्ये ह्या अध्यायामध्ये 2 विवाह सोहळाचं हे येतंय शेवटपर्यंत जर गेलं तर 2 थोडे श्लोक राहिले पुढे 2-3च. तर माता रेवती आणि विष्णू तत्व बलदेवांचं पण इथं विवाह सोहळा संपन्न होतोय ह्या अध्यायामध्ये. तर 2 विवाह सोहळा याच्यामध्ये आहेत, की सुकन्या आणि च्यवन ऋषींचा विवाह आणि रेवती माता आणि अ, दाऊजी भैय्या दाऊजींचा विवाह इथं ह्या ठिकाणी आला. तर आपण 22व्या श्लोकापर्यंत पाहिलं पाहिलं होतं, की की च्यवन ऋषी जेव्हा आश्रमामध्ये आले राजा सॉरी शर्यती राजा जेव्हा आश्रमामध्ये आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की च्यवन ऋषी त्यांचे जे जावई होते, त्यांच्या जावई सोबत त्यांची जी सुपुत्री सुकन्या तर दुसऱ्या पुरुषाजवळ जे सूर्यासमान एक तेजस्वी पुरुष आहे आणि त्या समवेत बसलेली दिसली. हं. हे पाहिल्यानंतर लगेच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेत. हं. आणि त्यांचं मन अप्रसन्न झालंय आणि जेव्हा सुकन्या आपल्या वडिलांना पाहिल्यानंतर दर्शन घेण्यासाठी येते, त्यांचे चरण स्पर्श करण्यासाठी येते. अ, त्यावेळेला त्यांनी प्रसन्न होऊन हे करण्यापेक्षा आशीर्वाद देण्यापेक्षा त्यांच्या मुखातून अपशब्द बाहेर पडायला सुरुवात झालीये. कारण की आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये ऐकलं, की कसं त्यांनी किती दुष्टपुत्री वगैरे असे शब्द वापरलेत. हं. कारण की एखादी मुलगी विवाह झाल्याच्या नंतर दुसऱ्या परपुरुषासोबत दिसते तेव्हा हं, हे सांगितले ह्या ठिकाणी, की कसं ती दोन्ही कुळाचा नाश करण्याच्या लायकीची असते. त्याच्यामुळे जे शर्यती राजा आहेत ते फार क्रोधित झालेत. ते फार कटू झालेत मनाने आणि त्यांनी सुकन्याला वाईट शब्द बोलायला, अपशब्द बोलायला सुरुवात केली पण हे सगळं शब्द झाल्याच्या नंतर, हे सगळे पित्याचे उद्गार ऐकल्याच्या नंतर, जी पवित्र असा शब्द ह्या ठिकाणी दिलाय. पवित्र जी सुकन्या आहे तर ही पवित्र सुकन्या काय करतीये? हसतीये. स्मित हास्य करत नंतर ती सगळं सविस्तर वृत्तांत ह्या ठिकाणी नोट करतीये. सांगतीये की आपल्या वडिलांना की कशाप्रकारे हे घडलं, की
अश्विन कुमारांनी कशाप्रकारे तारुण्य प्राप्त करून दिलं च्यवन ऋषींना आणि हे दुसरे कोणी नसून हे भृगुनंदन च्यवन ऋषीच आहेत. तर ह्या ह्या ठिकाणी असा वर्णन आलं आहे. हं. तर ह्या अध्यायामध्ये 2 कॅरेक्टर खूप महत्त्वाचे आहेत, की सुकन्या आणि च्यवन ऋषी. की सुकन्याचं सुद्धा खूप म्हणजे खूप सद्गुणी असल्यामुळे सगळेच गुण त्याच्यामध्ये होते. ट्रुथफुलनेस, ट्रस्टवर्दी होती तिनं खूपच. सगळेच गुण तिचे वर्णन करण्यात आले. तर आपण एक एक वाईज थोडं-थोडं पाहणार आहेत, की आणि च्यवन ऋषी पण कसे शक्तिशाली होते. त्यांच्या काय-काय क्वालिटीज होत्या. जसं वार्धक्यामुळे त्यांचं सगळं शरीर झिरझिर झालं होतं. सगळ्या शिरा बाहेर दिसत होत्या. केस पांढरे झाले होते. सुद्धा जेव्हा इंद्राने त्यांच्यावरती आघात केला, त्यावेळेला ते कसे त्यांनी एका आपल्या सामर्थ्याच्या बळावरती इंद्राचं वज्र नाहीसं केलं आणि त्या इंद्राचा हात कसा पॅरालाईज केल्यासारखं केला होता. तर ह्या गोष्टी आपण याच्यामधून पाहणार आहेत, की सुकन्याच्या पण काही क्वालिटीज होत्या आणि च्यवन ऋषींच्या पण काय-काय क्वालिटीज होत्या. हं. तर आपण हा जो श्लोक घेतलाय सुरुवातीचा 29 नंबरचा जो श्लोक सांगितलाय, त्याच्यामध्ये सांगितलंय, की आपल्या पतीला कशाप्रकारे तारुण्य आणि सुंदर रूप कसे प्राप्त झाले आणि त्याचा पूर्ण वृत्तांत सांगितल्यानंतर अ, अ, हे जे राजा शर्यतीला खूप आश्चर्य वाटलं ह्या सगळ्या गोष्टीचं आणि सगळं ऐकल्याच्या नंतर राजा खूप आनंदी झाला आणि त्याने आपल्या कन्येला आलिंगन दिले. त्याच्यानंतर च्यवन ऋषींनी स्वतःच्या बळावरती राजा शर्यतीकडून एक यज्ञ करून घेतलाय. तो त्या यज्ञाचं नाव होतं की सोमयज्ञ. तर सोमयज्ञ हे नंतर कर्मकांडी लोकं असं सांगितले गेले की कर्मकांडी लोकं जे स्वर्गाचं सुख ज्यांना प्राप्त पाहिजे असतं, तर ते असे कर्मकांडी लोकं जास्त करून हे सोमयज्ञ करतात आणि ह्या सोमयज्ञातून सोमरस प्राप्त होतो आणि त्याच्यामधून ह्या सोमरसाद्वारे सगळेजण आनंद घेत असतात. तर आपण पाहतोय की इथं अश्विनी ह्या ज्या 24 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितले, की च्यवन ऋषीने स्वतःच्या बळावर शर्यती राजाकडून हा सोमयज्ञ प्राप्त करून घेतला. तर आताही दक्षिण भारतामध्ये असे जे सोमयज्ञ करणारे बरेच जे आहेत ब्राह्मण आहेत त्यांना सोमयाजी ह्या नावाने त्यांना ओळखलं जातं. सोमयाजी म्हणून ओळखलं जातं. तर ह्या सोमयज्ञ झाल्याच्या नंतर सोमरस प्रकट झालाय आणि हा सोमरस प्रकट झाल्याच्या नंतर, की यापूर्वी आपण जे लेक्चर्स झाले आपले भागवतम क्लास झाले. या भागवतम क्लासमध्ये आपण ऐकलं होतं, की च्यवन ऋषींनी अश्विन कुमारांना बोलून त्यांच्याशी एक प्रस्ताव मांडला होता, की असं-असं तुम्ही माझं तारुण्य मला वापस आणून द्या आणि माझं तारुण्य वापस आल्याच्या नंतर जेव्हा हा सोमयज्ञ हे होईल, सोमयज्ञानंतर जे सोमरस प्राप्त होईल, हा सोमरसाचा पान मी तुम्हाला करवेल किंवा एक कलश भरून सोमरस तुम्हाला मी देईल. असं त्यांचं दोघांचं आदान-प्रदान त्या ठिकाणी झालं होतं. तर त्याप्रकारे आपण ह्या 24व्या श्लोकामध्ये सांगितले, की अश्विन कुमारांना सोमरसाचा अधिकार नसताना सुद्धा च्यवन ऋषीने स्वतःच्या बळावरती तो सोमयज्ञ केला आणि परत नंतर सोमरसाचा एक कलश भरून त्यांना दिला. तर सोमरसाचा हे जे आहे, जे अश्विन कुमार आहेत, हे वैद्य आहेत. तर हे ह्या वैद्यांना हे सोमरस पान करण्याची अनुमती नाहीये. तरीसुद्धा त्यांना च्यवन ऋषींमुळे ही अनुमती प्राप्त झाली. त्यांना हे सोमरस प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झालाय. पण ह्या सर्व गोष्टीमुळे काय झालंय, तर च्यवन मुनीवरती कोण रागवले, तर इंद्रदेव खूप क्रोधिष्ठ झालेत आणि रागवलेत आणि त्यांनी आपलं वज्र उचलले आणि त्यांना मारण्यासाठी पुढे सरसावलेत ते. तर आपण आत्ताच ऐकलं, की च्यवन मुनींचं आता जे वार्धक्य आलंय खूप उतार वयाला खूप वर्षानुवर्ष तपस्या केल्यामुळे त्यांची पूर्ण स्किन झिरझिर झाली खूप सुरकुत्या पडल्यात. त्यांच्या सगळ्या शिरा, त्यांच्या सगळ्या धमन्या सगळ्या बाहेर दिसतात आहे. त्यांचं खूप असं रूप विचित्र दिसतंय खरं तर सगळ्या त्या उतार वयामुळे, पांढऱ्या केसामुळे आणि असं असताना सुद्धा त्यांना उठून त्या सरोवरापर्यंत जेव्हा त्यांना तारुण्य रूप प्राप्त करायचं होतं, त्या सरोवरापर्यंत जायची सुद्धा त्यांची शक्ती नव्हती. अश्विन कुमारांनी धरून 2 अश्विन कुमार धरून आतमध्ये गेले होते. तर तेवढं हे असताना सुद्धा आपण ह्या ठिकाणी पाहतो, की त्यांच्या ज्या तपस्येच्या बळावरती, स्वसामर्थ्यावरती त्यांनी इंद्राचा हात कसा वज्रासह सगळा स्तंभित केला. त्याला पूर्ण त्याचं वज्र निकामी केले आणि हे केले. तर ह्या गोष्टीवरून आपल्याला च्यवनमुनींचं सामर्थ्य दिसून येतंय, की एवढं वार्धक्य झालं असून सुद्धा हं, त्यांनी आपली शक्ती त्यांनी इथं प्रकट केली आहे. तर हे श्लोक क्रमांक 25 आणि 26 मध्ये सांगितले, की त्यांच्यामुळे अश्विन कुमारांना सोमरस पान करण्याची अनुमती मिळाली, की जी यापूर्वी अश्विन कुमारांना ही अनुमती नव्हती. हं. त्याच्यानंतर हा हा सब्जेक्ट झाल्याच्या नंतर
पुढे नंतर राजा शर्यतीचं आणखीन पुढे वंशजाचे वर्णन आले, की राजा शर्यतीला कसं उत्तानबर्ही, अनर्त, भूरिसेन असे 3 पुत्र झाले. हं. आणि हा अनर्ताच्या पुत्राचे नाव रेवत होते. अनर्थाच्या यांचा पुढचा वंश सांगितला. भुरीसेन आणि उत्तरभरीचं काही तर पुढे विश्लेषण दिसलं नाही मला. पण अनर्थाच्या पुढचं त्यांना त्यांचा जे मुलगा हे सांगितले, रेवत नावाचा पुत्र सांगितला आणि ह्या रेवत मुलाला परत नंतर 100 पुत्र झालेत म्हणून सांगितले. आणि ह्या 100 पुत्रांमध्ये कुकुदमी असा श्रेष्ठ होता. तर तत्पूर्वी रेवताने कसं समुद्रामध्ये राज्य केले, मग नगरी स्थापली होती म्हणून हे सांगितलं, की त्या जी नगरी स्थापली होती, त्या नगरीचं नाव कुशस्थली. कुशस्थली अशी नावाची नगरी स्थापली होती आणि त्याच्यावरती कितीतरी हजारो वर्ष ह्या अनर्थादी देशावरती त्यांनी शासन केलं होतं. आणि ह्या 100 पुत्रापैकी जो प्रमुख पुत्र होता त्याचं नाव ककुदमी असं होतं. तर हे सगळं त्यांचं वंशजाचे वर्णन आलंय त्यांनी अ, ह्या राजा शर्यतीच्या. तर त्यानंतर म्हणजे हा ककुदमी जो होता त्याची रेवती नावाची कन्या. आता हा जो 29वा श्लोक आहे. तर याच्यामध्ये दिले, की ककुद्मीं रेवतीं कन्यां स्वामादाय विभुं गतः. हं. पुत्रावरं परिपृष्टं ब्रह्मलोकम् अपावृतम्. तर ह्या कुकुद्मीची जी रेवती नावाची जी कन्या होती, ह्या कन्या खूप गुणसंपन्न आणि खूप रूपवती अशी होती. तर ह्या कन्येला घेऊन ह्या श्लोकामध्ये वर्णन आलंय, की ह्या कन्येच्या विवाहाची चिंता ककुदमीला लागली होती आणि त्यांनी ह्या कन्येला सोबत घेतले आणि त्यांनी ब्रह्मलोक गाठले. ब्रह्मदेवाला भेटण्यासाठी गेले. जे ब्रह्मदेव आहे, जे त्रिगुणाच्या पलीकडे आहे, अशा ब्रह्मलोकात अ, अ, रेवतीला घेऊन गेलेत कुकुदमी आणि आपल्या कन्येला असा अनुरूप असा वर याच्याविषयी त्यांनी त्या ठिकाणी पृच्छा केली आहे. विचारणा केली आहे. तर आपण पाहतो की ह्या ठिकाणी वर्णन दिलंय, की त्रिगुणाच्या पलीकडे म्हणजे अपावृतम जे तिन्ही जे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण जे आहेत याच्या पलीकडे असलेलं ब्रह्मलोक आहे. थोडंसं हे विषय थोडासा डिस्कस करण्यासाठी मला पण थोडासा टफ वाटतोय खरं तर. कारण की आपण नेहमी भगवद्गीतेमध्ये पण ऐकलंय, की ब्रह्मदेवांना पण पुन्हा आणखीन या भूतलावर ते पण त्रिगुणाच्या बाहेर नाहीत किंवा ब्रह्मलोक पण त्रिगुणाच्या बाहेर नाही. परत नंतर ब्रह्मदेवांना पण आणखीन या जन्म-मृत्यू चक्रामध्ये परत नंतर ह्या चक्रामध्ये अडकतातच. आणि याच्यामध्ये तर असं वर्णन केले, की ब्रह्मलोक हे त्रिगुणाच्या पलीकडे आहे. तर थोडंसं मी 1-2 लेक्चर श्रवण करून याच्याविषयी थोडंसं काही हे केलं, त्याच्याविषयी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करते. तर याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जे दिले, की एका एका पित्याची भूमिका आणि एका म्हणजे कन्येची भूमिका दिली, की जी कन्या खूपच दिसायला सुंदर, सौंदर्यवती आहे आणि खूप गुणसंपन्न अशी रेवती. तर एखाद्या पित्याला आपली एवढी सुंदर कन्या असेल, तर नेहमी चिंता सतावते, की आता आपली ही सुंदर कन्या कुणाला द्यावी? हिच्या योग्य असा वर कुठे शोधावा? आपण आपल्या ह्या भौतिक जगामध्ये पण पाहतो, की असे भरपूर वडील आहेत, भरपूर पिता आहेत, की ते पहिल्यापासून आपण ऐकत आलोय, की आपल्या पुत्रीला चांगला वर शोधण्यासाठी आपल्या पायातल्या चपला झिजवतात. आणि मग आपल्या मुलीला असं योग्य ते असं वर शोधायचा ते प्रयत्न करत असतात. तर इथं कुकुबनीला पण वाटलं, की जे सगळे जे कर्माचा हिशोब लिहिणारे आहेत, हं, कर्माचा हिशोब कोण लिहितं तर ब्रह्मदेव सगळ्यांनी त्यांनी जे सृष्टीकर्ता, पालनकर्ता ब्रह्मदेव हे सगळं हे करत असतात. सगळ्यांचे कर्माप्रमाणे सगळ्यांची नोंद ठेवत असतात. तर याच्याप्रमाणे त्यांना वाटलं होतं, की कुकुबनीला पण वाटलं होतं, की रेवतीचं सगळं जे आहे, एवढी ही माझी दिव्य कन्या आहे, तर हिचं ब्रह्मलोकात गेल्याशिवाय ह्या भौतिक जगात ह्या त्रिगुणात्रीच्यासाठी वर नाहीच आहे. तर आपण हे ब्रह्मलोकातच गेलं पाहिजे आणि ब्रह्मदेवालाच याच्या वराविषयी चौकशी केली पाहिजे. कारण की आपण असे हे पण ऐकतो बघा, की काय आता पहिल्यापासून एक शब्द असतो, की काय ब्रह्मदेवाच्या नशिबामध्ये लिहून ठेवले ते लिहून ठेवलं असेल ते ब्रह्मदेवालाच माहिती. आता त्याप्रमाणे भगवंत काय करायचे तेच करतील. असं आपण बऱ्याचदा असं ऐकतो आपण आपल्या घरातले जे वरिष्ठ आहेत किंवा त्यांच्याकडनं बऱ्याचदा आपण बाहेर पडल्यानंतर हे गोष्टी ऐकतो. कारण की ब्रह्मदेवांकडेच तो सगळा हिशोब असतो, की कशाप्रकारे कोणतं कार्य पुढची ही व्यक्ती करणार आहे किंवा त्याचा मृत्यू कधी येणार आहे, पुढे त्याची काय प्रगती असेल, त्याचे पुढे काय कार्य असेल, ते रेखा प्रत्येकाच्या कपाळावरती लिहून ठेवलेलीच असते. तर त्याप्रमाणेच ककुदमीला आपल्या रेवती कन्येविषयी हे वाटल्यानंतर ह्या भूतलावरती असा वर नाही याची शंका घेऊन त्यांनी ब्रह्मलोकामध्ये
तर आपण आणखीन ह्या अनुसरून हे बघू शकतो, की जेव्हा जसं रामायणामध्ये आपण पाहिलं, की सीता महाराणीचा आपण बालपणात जर गेलो, की सीता महाराणी जेव्हा 5 वर्षाची होती आणि तेव्हा ती बॉल खेळत होती आणि तो बॉल बॉल एकदम वरती झाडावरती जाऊन बसला. आणि जेव्हा तो बॉल झाडावरती जाऊन बसला, त्याच्यानंतर सीता महाराणी पळत-पळत आत गेली आणि त्या ठिकाणी जो धनुष्यबाण उचलला होता, तिनं सहज 2 बोटाने किंवा एका हाताने अलगद उचलला आणि त्या धनुष्यबाणाच्या सहाय्याने तो जो वरती बॉल अडकला होता, तो बॉल खाली पाडलाय. मग ही बातमी लगेच सुनैना त्यांची माता सांगितली, जनक राजाजी सांगितले त्यांचे सीता महाराणींचे. त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांना खूप धक्का बसला, की कारण की हे जे धनुष्य आहे, हे धनुष्य हलवण्यासाठी हजारो-हजारो असे खूप शक्तिशाली व्यक्ती लागायचे. तेव्हा कुठे ते हलायचा जागेवरनं. आणि असं हे हलवताना न हलणारा धनुष्य ही सीता महाराणी तर एका हातामध्ये सहज खेळत-खेळत एखादा बॉल किंवा एखादा मोरपीस पडलेला उचलावं तसं उचलला आणि अ, सहज त्याचा वापर पण केला आणि परत आणून पण ठेवला. हे पाहिल्याच्या नंतर उलट जास्त चिंता वाढली जनक की ही काही साधारण कन्या नाहीये. ही दिव्य कन्या आहे. आता हिला अनुरूप असा वर शोधण्यासाठी त्यांची चिंता सुरू झाली जनक राजांची सुद्धा. की आता काय करावं लागेल? म्हणून त्यांनी की एक अट ठेवली होती. तेव्हा स्वयंवर जेव्हा सीता महाराणीचं स्वयंवर झालं होतं, की त्यावेळेला तो धनुष्यबाण तिथं स्वयंवराच्या याच्या ठिकाणी ठेवण्यात आला होता, की जो कोणी ह्या धनुष्यबाणाला हलवू शकेल, हं, कमीत कमी हलवू तरी शकेल, तो तिच्या योग्य वर असेल. असं अशी अट जनक ठेवली होती. तर आपण पाहतोय, की आता जसं इथं कुडमीला जसं रेवतीची हे झाली तसं आपण सीता महाराणीचं पाहिलं किंवा आपण आणखीन बरेच स्वयंवरांचे हे उदाहरणं पाहू शकतो, की जसे द्रौपदी महाराणीचं पण स्वयंवर झालं. द्रौपदी महाराणी पण काही साधारण स्त्री नव्हती. ती पण यज्ञामधून प्रकट झालेली होती. यज्ञसेनी होती ती पण. हं. तर त्यांचं पण जेव्हा स्वयंवर झालं तेव्हा कसं अर्जुनाने कसं ते मत्स्य भेद केला होता खाली पाण्यामध्ये आणि ते चक्र कसं वर पाहत होतं. आणि कसं द्रुपद राजाची चिंता त्या ठिकाणी मिटली गेली होती, की योग्य वर त्यांना देऊन. असे भरपूर स्वयंवराचे उदाहरण आहेत. जसं कुंती महाराणीचं म्हणू शकतो किंवा आपण अंबिका आणि अंबालिकाचं वर्णन आपण शास्त्रामधून श्रवण केलेलं आहे. तर हे सगळे हे सगळे हे पाहिल्यानंतर स्वयंवर पाहिल्यानंतर याच्यामध्ये ह्या श्लोकामध्ये वर म्हणजे पती, वरम परिपृष्टम असा शब्द आलाय. वरम म्हणजे काय तर पती. तर संस्कृत अर्थ काय होतो वरमचा? तर सर्वश्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ असा अर्थ होतो. तर सर्वश्रेष्ठ कोण आहेत? तर सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णाशिवाय सर्वश्रेष्ठ कुणीच नाहीये. तर आपण पाहतो की हे सगळे जे वरम आहेत, हं, पती जे आहेत आता ह्या भौतिक जगातले पण जे हे आहेत आता भौतिक जगात तर पती म्हणून भगवान श्रीकृष्ण तर स्वतः अवतरित होऊ शकत नाहीत. म्हणून भगवान श्रीकृष्णाचेच पती प्रतिनिधी म्हणून सगळे हे अ, वरम म्हणून इथं वर्णन मी काल श्रवण करत होते, की हे वरम म्हणजे प्रतिनिधीच्या रूपामध्ये हे सगळे वर असतात. वधू-वर असं जे म्हणतो ना आपण, तर हे वर असतात. ते भगवान श्रीकृष्णाचे, भगवान विष्णूचेच हे आहेत. जसं एक श्लोक सांगत होते ते प्रभूजी, की "वराय विष्णू रूपाय." वराय विष्णू रूपाय म्हणजे, की जो वर आहे, जो पती आहे, हे विष्णूचंच रूप आहे, भगवंताचाच प्रतिनिधीचं रूप आहे आणि त्या प्रकारे आपण आपल्या पतिदेवांची योग्य प्रकारे अशी सेवा केली पाहिजे. तर आपण हे जे पाहतोय सगळं वरमचं जे विष्णूचे प्रतिनिधी आहेत सगळे वर म्हणजे, त्याच प्रकारचे अनुकरण आपण ह्या ठिकाणी सुकन्येचं पाहतोय, की जेव्हा सुकन्या आपल्याला तर सगळ्यांना ती कथा माहिती आहे कसं तिने ते 2 काटे घेऊन त्या ज्योतीला भेदलं आणि ती तपस्या करायला बसलेले च्यवन ऋषी होते आणि कसं त्यांच्या याच्यातून अ, रक्तस्राव त्या 2 डोळ्याच्या ह्याच्यातून रक्तस्राव झाला आणि कसे च्यवन ऋषी किती क्रोधिष्ठ म्हणजे रागवले होते. तर च्यवन ऋषी कसे रागवले होते आणि कसं मग राजा शर्यतीने त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपली पुत्री सुकन्या त्यांना देऊन टाकली होती. पण ह्या ठिकाणी आपण पाहतो, की सुकन्याचे जे गुण आहेत त्यांनी कसं भगवंताचे प्रतिनिधी म्हणून च्यवन ऋषींना स्वीकारलंय. तिने कुठलाही
वाद न करता, कुठल्याही गोष्टीचा हे न करता, खेद-खंत न च्यवन ऋषींना स्वीकारलंय. अशी प्रकारे सेवा केली आहे. तिनं पूर्णपणे अभ्यास केलाय, की च्यवनऋषी कशाप्रकारे आहेत. पूर्ण त्यांचा स्वभाव तिनं स्वभावाचा अभ्यास केला. ते कशाप्रकारे रागवतात, ते कुठल्या-कुठल्या गोष्टीला क्रोधित होतात. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तिने त्यांना त्यांच्या अनुरूप असं तिनं सतत नेहमी वागत राहील. त्याप्रमाणे तिनं तिचं ते सगळं बिहेवियर तिचं अशा प्रकारे होतं, की ज्या प्रकारे तिचं म्हणजे पतिव्रत्या जे आहे, जे तिनं घेतलेलं ते मोडू नये. तिला काही असं बोट लागू नये. अशा प्रकारे तिने च्यवनऋषींची सेवा करत होती. तर हे सगळं झाल्याच्या नंतर आपण पाहतोय, की जेव्हा कुकुदमी जेव्हा गेले होते ब्रह्मलोकामध्ये, तेव्हा ब्रह्मलोकामध्ये काय चालू होतं तर अ, गंधर्व गायन चालू होतं. जे श्रेष्ठ अशी हू आणि हा जे गंधर्व आहेत, ते गंधर्वाचं गायन दिव्य असं गायन चालू होतं. त्याच्यामुळे आपण पाहतो, की तिथं ब्रह्मदेवाला एक सेकंदाचा पण वेळ नव्हता. आणि 1 सेकंदाचा पण वेळ नसल्यामुळे जेव्हा हे गायन संपतं त्याच्यानंतर जेव्हा ह्या ककुदमीने आणि आपला जो प्रस्ताव घेऊन आले होते किंवा त्यांनी जे आपलं विषय घेऊन वरती आले होते, की माझ्या कन्येला अनुरूप वर पाहिजे. ब्रह्मदेवाकडे विचारणे करण्यासाठी आले होते. त्यांनी मग नंतर सांगितले, की हे गंधर्व सगळं गायन संपल्याच्या नंतर. मग त्यावेळेला साधारण 5 मिनिट संपले असतील. पण हे सगळं हे त्याने वृत्तांत सांगायला लागले तेव्हा ब्रह्मदेवाच्या तोंडावर चेहऱ्यावरती हसू आले. ब्रह्मदेव हसायला लागलेत. ब्रह्मदेव का हसले असतील? हं. तर ब्रह्मदेव हसतात आहे कारण की जेव्हा ते 5 मिनिट संपले होते, तेव्हा जवळपास 27 चतुर्युग संपून गेलेले होते ब्रह्मदेवाचे. आपल्याला तर माहिती आहे ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 क्षण म्हणजे किती हजार चतुर्युग आहे ते. तर जेव्हा 5 मिनिटं संपले त्यांचं ते गंधर्वांचं गायन झालं, तो कार्यक्रम संपल्याच्या नंतर जेव्हा ककुदमी पुढं आपला प्रस्ताव मांडण्यासाठी गेले, तर त्यावेळेला 27,000 चतुर्युग त्यांनी वाट पाहिलेली होती. त्याच्यामुळे ब्रह्मदेवाने बोलायला सुरुवात केली, की ब्रह्मदेव म्हणतात आहे, हं, की "तू ज्या जावयाच्या शोधात आलाय, ज्या लोकातून तू आलायस आता आणि त्या याच्यामध्ये की तुझा जो जावई तो तर नाहीच, पण त्यांची मुलं, त्यांची नातवंड, त्यांचे जे नातू, हे नातवंड ते सगळेच लुप्त झालेत आता. त्यांचं गोत्र कोणतं होतं हे सुद्धा आता आपल्याला माहीत होणार नाहीये. तर ते पूर्ण काळ असा लुटून गेलेला होता. तर त्यावेळेला काय झालं होतं, की पृथ्वीवरती ते सत्ययुग संपल्याच्या नंतर पृथ्वीवरती द्वापारयुग सुरू झालं होतं. आणि द्वापार युगामध्ये आपल्याला माहिती आहे, की जेव्हा द्वापारयुग सुरू झालं होतं, तेव्हा की भगवान श्रीकृष्णांचं प्राकट्य ह्या भूलोकावरती अवतीर्ण झाले होते भगवान कृष्ण आणि बलरामजी आपल्या लीला करण्यासाठी. तेव्हा मग ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं, की तुम्ही पृथ्वीवरती जा आणि ह्या रेवतीला अनुरूप असे जे महाबलशाली बलदेव आहे त्यांच्याशी आपल्या पुत्रीचा विवाह करून द्या म्हणून. तर आपण ह्या ठिकाणी पाहतोय, की जो हा सत्ययुगातला जो विवाह सोहळा होता, अ, तर हा विवाह सोहळा कधी पार पडलाय? तर द्वापार युगामध्ये पार पडलाय. द्वापार युग सुरू झालं होतं आणि द्वापार युगामध्ये जेव्हा भगवंत इथे लीला करण्यासाठी आले होते आणि अ, तेव्हा हा विवाह सोहळा पार पडलाय. तर आपण पाहतोय, की सत्ययुगामध्ये जी रेवती माताची जी उंची होती की नाही, ती हजारो पटाची तिथली जी लेंथ जी उंची होती, ती खूप हजारो पट होती. म्हणजे एक एव्हरेज जे दिलंय की जे कलियुगामध्ये 6 फुटाच्या उंचीचे आपल्याला मनुष्य दिसतात, मानव दिसतात. द्वापार युगामध्ये 7 फुटाचे, 7.5, 8 फुटाचे दिसत होते. त्रेतायुगामध्ये 600 फुटाचे होते आणि सत्ययुगामध्ये तर 6,000 फुटाची, एव्हरेज 6,000 फुटाची उंची होती. मग तर ही सत्ययुगातून आली आहे ना आता खाली रेवती माता. तर ही त्यांचं उंची किती होती? 6,000 फुटाची एव्हरेज असं होतं. आणि दाऊजी हे किती होते? तर 7.5-8 फूट उंचीचे होते. मग आता हे मॅचिंग मॅचिंग होत नव्हतं हे जोडपं, एवढ्या उंचीचं आणि हे. मग त्यावेळेला दाऊजींनी काय केलं की त्यांची जी हल होतं त्यांचं जे हल होतं ते हलाने काय केलं, रेवती मातेला असं थोडंसं साईज त्यांची ॲडजस्ट केली त्यांच्या हलाच्या सहाय्याने त्यांना थोडंसं दाबलं
आणि त्यांची साईज ॲडजस्ट झाली आणि परत नंतर मग अ, असा विवाह सोहळा हा पार पाडला होता. तर आपण आणखीन एक गोष्ट पाहू शकतो, की आता याच्यामध्ये आपण पाहिलं की जेव्हा अ, हे कुमुदमी आणि रेवती हे वरती गेले होते, त्यावेळेला हे सत्ययुग संपून द्वापर युगाची सुरुवात झाली होती. कारण की त्या ठिकाणी हा जो काळ गेला होता, ह्या ठिकाणी जे कीर्तन चालू होतं, गंधर्व आणि गंधर्व गात होते हे आहा आणि ऊ हे गंधर्वांचं गायन चालू होतं. हा सगळा काळ कशामध्ये निघून गेला होता, तर याच्यामध्ये निघून गेला होता. हं. तर आपण आणखीन एक वर्णन ऐकतो, की जेव्हा द्वापार युगामध्ये, की जेव्हा मी पहिला स्कंद आपण सगळ्यांनीच आपण वाचलाय किंवा श्रवण पण केलाय. त्याच्यामध्ये आपण पाहिलं, की जी धरणी माता होती, जी वसुंधरा होती, जी सर्व संपत्तीची जी सुरुवातीला संपत्तीची खाण अशी होती. ती आता अतिशय कृश झाली होती. खूप दुःखी अशी झाली होती. पृथ्वी माता. हं. आणि ती दुःखी झाल्याच्या नंतर आपण सगळं वर्णन पाहिले, की ती कशी अगोदर कशी होती, की सगळ्या भगवंताच्या ध्वज, वज्र, अंकुश अशा सगळ्या चिन्हाने ती अलंकृत असल्यामुळे अगोदर खूप खूप सुखामध्ये होती. पण ती आता स्वतःला खूप दुर्दैवी मानत आहे सध्या. कशामुळे? कारण की धर्माचा नाश झालाय. सर्व असुरांचा सगळीकडे उत्पात माजलाय आणि आपण त्या स्कंदामध्ये वर्णन ऐकल्यानंतर पाहिलं, की धर्म कसं बैलाचं रूप घेऊन सगळीकडे हिंडत होते. आणि ते एकाच पायावरती हिंडत होते आणि पृथ्वी माता गाईचं रूप घेतलं होतं आणि कसं पृथ्वी मातेच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. आणि आपण हे सगळ्यांनी श्रवण केलेलंच आहे. तर आपण हे पाहतो, की बैल कसं नीतितत्वाचं प्रतीक आहे आणि गाय कशाचं प्रतीक आहे, तर पृथ्वीचे प्रतिनिधी रूप करते गाय माता. आणि ज्या ठिकाणी गाय आणि हे बैल दोन्ही पण आनंदी असतात ना, त्या ठिकाणी सगळे जग आनंदी असतं. म्हणजे त्यांची योग्य अशी सेवा जी ह्या ठिकाणी पार पाडते. जसं आता बैल आपल्याला शेतीच्या उत्पन्न निर्माण करतो, त्याच्यामध्ये सहाय्यकारी करतात आणि गाईचं दूध तर सगळ्या अन्नाचं अद्भुत रूप आहे म्हणून सांगितलंय. हं. तर आपण बऱ्याच याच्यामध्ये आम्ही भक्तिशास्त्री शिकताना पण सांगितलं होतं, की थोडीशी शेती आणि गाई असेल तर माणूस सगळ्यात आनंदी जीवन जगू शकतो. तर ह्यांचाच आदर होत नव्हता. त्यावेळेला गोहत्या वगैरे चालू होत्या. सगळ्या धर्माचा नाश झाला होता आणि त्यावेळेला ही जी आपली धरणी माता होती, ती गायीचं रूप धारण करून तिनं ब्रह्मदेवाकडे याचना करण्यासाठी गेली होती, की मला आता हे दुःख सहन होत नाहीये. मला ह्या दुःखातून बाहेर काढा म्हणून. तर आपण आत्ताच पाहिलं, की की इकडं तर चाललंय, की गंधर्वांचं कीर्तन वगैरे चालू आहे आणि तेव्हा तर द्वापारयुग सुरू झालंय त्यांचं तोपर्यंत ते ब्रह्मलोकामध्ये हे वर्णन पाहिलं. इकडं तर आपण गेलोय हे तर पाहतोय, की धरणी माता आता गाईचं रूप हे धारण करून तिकडे गेली आणि ब्रह्मदेवांना याचना करतीये. द्वापार युगाच्या सुरुवातीला. तर हे कसं कसं मॅचिंग हे होतं तर कसं लक्षात येणार आहे आता ह्या गोष्टी आपल्याला, की ब्रह्मलोक तर हे अ, एकच ब्रह्मलोक नव्हतं. तर हे 2 ब्रह्मलोकाचं वर्णन ह्या ठिकाणी आलंय ह्याच्यामध्ये. जो ब्रह्मलोक जे होता हं, तर ते ब्रह्मलोक वेगळा होता आणि हा ब्रह्मलोक वेगळा होता. तर सुरुवातीला जेव्हा हे गे अ, म अ, आपली पृथ्वी माता गेली जेव्हा डोळ्यामध्ये अश्रू घेऊन ब्रह्माजीकडं, तेव्हा ब्रह्माजी म्हणले होते, की आता हे त्यांनी तर सृष्टीचे पालन करता आहेत. सृष्टीचे निर्माते म्हणजे मेंटेनन्स डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे आणि डिस्ट्रक्शन जे डिपार्टमेंट असतं, ते सगळं शिवजींकडे असतं. असुरांचा विनाश जर करायचा असेल, तर आपल्याला ते त्या डिपार्टमेंटकडे जावं लागतं, म्हणजे शिवजींकडे जावं लागतं. हं. तर ह्या ठिकाणी ब्रह्माजी काय करतात, की इंद्र, सगळे देवी-देवता आणि सगळ्यांच्या सोबत ते क्षीरसागराकडे पोहोचलेत. आणि त्या ठिकाणी मग पृथ्वी माता च्या समवेत सगळेजण कशाप्रकारे त्यांनी क्षीरसागराकडे गेल्यानंतर भगवंताला सगळेजण प्रार्थना करू लागलेत, की कसं पृथ्वी माता म्हणजे कशी कशी दुःखी आहे आणि कसा अधर्म सगळीकडे माजलाय आणि कसं आता तुम्हाला प्रकट व्हायचे असे प्रकट होऊन तुम्हीच सगळं फक्त हे कार्य करू शकता. म्हणून भगवंताला प्रार्थना चालू आहे. तर आपण आता सुरुवातीलाच म्हणले, की हा जरा थोडासा सब्जेक्ट थोडासा हार्ड आहे, की दोन्ही ब्रह्मलोकाचं वर्णन करताना तर ब्रह्मलोकाला तर असं म्हणले, की आपण आतापर्यंत भगवद्गीतेत तर हेच ऐकले, की ब्रह्मलोक कसं त्रिगुणामध्ये बद्ध झालेले हे असतात आणि ब्रह्मदेवांना पण परत नंतर हे जन्म-मृत्यू चक्र याच्यामध्ये परत नंतर फसावं लागतंय. हे सगळं आपण हे वर्णन ऐकले खरं तर. तर ह्या ठिकाणी मी आता जे लेक्चर ऐकत होते, ते प्रभूजी सांगत होते, की ब्रह्मलोकाच्या जवळच एक जे लोक आहे, सत्यलोक आहे. तर जसं त्यांनी एक उदाहरण दिलं होतं लोहचुंबक आणि जसं लोखंड आणि दोघं जण एका समवेत राहिल्याच्या नंतर कसं त्याच्यामध्ये
चुंबकाचे गुण त्या लोखंडामध्ये यायला सुरुवात होतात. त्याचप्रमाणे हे जे लोक आहे ब्रह्मलोक जे आहे, जे वैकुंठाच्या अगदी नजदीक आहे. तर त्याचं जे ब्रह्मतेज आहे, ते वैकुंठाचं जे तेज आहे, तिथली जी ज्योती आहे, तर ती ज्योती ह्या ब्रह्मलोकावरती पडल्यानंतर, की जसं ह्या चुंबकाचे गुण प्राप्त झाले, त्या ब्रह्मलोकाचं वर्णन ह्या श्लोकामध्ये केलेलं आहे. असं असं मी कालच्या ह्याच्यामध्ये श्रवण केलं. आपण नेहमीच ऐकतो, की आता ब्रह्माजी जे आहेत ते, आता हे जे मेरू पर्वतावर निवास करणारे होते, जी पृथ्वी गेली होती ना याचना घेऊन, ते मेरू पर्वतावरचे ब्रह्माजी होते. हं. आणि शास्त्रामध्ये आपण बरेचदा वर्णन ऐकलंय, की ब्रह्माजीचे वर्णन जे केलेत, की एक मुखवाले, हजार मुखवाले असे वेगवेगळे ब्रह्माजी असतात. की जेव्हा आपण यांचं वर्णन ऐकलं होतं, की ब्रह्माजी भेटण्यासाठी गेले, तेव्हा तिथले द्वारपाल विचारतात, की कोणते ब्रह्माजी आलेत? 1 मुखवाले आहेत, की 4 मुखवाले आहेत, का 1000 मुखवाले आलेत? तर आपल्याला सगळ्यांना माहितीच की भगवंताच्या उच्च श्वासाबरोबर कितीतरी अशा रोमचित्रातून कितीतरी ब्रह्मांड बाहेर पडतात आणि परत त्यांच्यामध्ये परत नंतर विलीन होतात ते. तर हे सगळं वर्णन जे केलंय जीव गोस्वामींनी सगळं समजून सांगितलंय, की हे जे ब्रह्मलोक आहे, ते ब्रह्मलोक सगळ्या त्रिगुणाच्या परे आहे. ते खूप दिव्य आहे आणि ते वैकुंठाचंच एक विस्तार रूप आहे म्हणून सांगितलंय, की जो प्रकाश पडला हा वैकुंठाचा याच्यावरती प्रकाश पडल्यामुळे हे ब्रह्मलोक हे त्रिगुणाच्या पलीकडे गेलं आहे. सगळ्या ह्या जन्म, मृत्यू, जरा, व्याधीचा अनुभव ह्या ठिकाणी होऊ शकत नाही. हे जीव गोस्वामींनी ह्या श्लोकाच्या संदर्भात ह्या ठिकाणी वर्णन करण्यात आलं आहे. तर काल श्रीनिवास प्रिया प्रभूंचा पण म्हणजे फोन आल्यानंतर त्यांनी थोडंसं मला मार्गदर्शन केलं होतं. तर त्यांनी सांगितलं होतं, की ह्या ज्या क्वालिटीज आपण पाहिल्या, की सुकन्या कशी नुसते बाह्य सौंदर्यच नव्हतं त्याच्यामध्ये मध्ये तर कसं ते आंतरिक सौंदर्य पण त्याच्यामध्ये कसं होतं. कशाप्रकारे ती निष्ठावान होती, कशाप्रकारे ती पतिव्रता होती, कशाप्रकारे ती आज्ञाधारक स्त्रीप्रमाणे सगळ्या गोष्टी पार पाडत होती. हं. आणि त्यामुळे हे जे दोघांचा जो संसार आहे तो कशाप्रकारे योग्य प्रकारे पार पाडला होता. परत च्यवन ऋषींच्या पण क्वालिटीज सांगताना सांगितले, की ते आता एवढं वार्धक्यामुळे हे झाले होते, तरी पण सुद्धा त्यांच्यामध्ये कशा शक्ती होत्या आणि कशाप्रकारे त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी कशाप्रकारे त्यांनी परत नंतर इंद्राचा पराभव वगैरे केला. परत हे सांगत असताना ह्या पण गोष्टी आणखीन हे करा म्हणत होते प्रभूजी, की जसं आता यांना परत नंतर तारुण्य रूप प्राप्त झालं. तर तारुण्य रूप कुणाला च्यवन ऋषींना प्राप्त झालं. तर याच्या आणखी शास्त्रामध्ये आणखीन कोणती उदाहरणं आपण घेऊ शकतो. तर त्यांनी ते ययाती महाराजांविषयी थोडंसं सांगितलं, की ययाती महाराज पण कसे अं, महाराज सोबत झाला होता आणि देवी आणि आणि ही जी देवयानी होती, तर हिच्यासोबत तिची दासी आली होती. दासी म्हणजे शर्मिष्ठा नाव होतं त्या दासीचं आणि अजून हजारो दासी ती सोबत घेऊन आली होती. परत नंतर ययाती महाराजांनी कसं परत शर्मिष्ठा म्हणजे आदी शुक्राचार्यांनी सांगितलं होतं, की देवयानीने सोडून परत नंतर पुत्र प्राप्ती करायची नाही. पण शर्मिष्ठापासून पण 3 पुत्र प्राप्त झालेत. 3 पुत्र प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा ययाती महाराजांची अ, कामवासना तृप्त होत नाही. म्हणून परत ते आपल्या मुलांचं सुद्धा आयुष्य मागतात. हे इंद्रिय तृप्ती करण्यासाठी. तर हरे कृष्णा. मला काही आणखीन एवढं काही जास्त डिटेल हे करता येणार नाही. तर आणखीन आपल्या परमपूज्य मालिनी मातेची किंवा श्रीनिवास प्रिया प्रभू असतील आजच्या सेशनमध्ये तर किंवा आणखीन कोणी वरिष्ठ वैष्णव असतील तर आणखीन जे देहूती आणि कर्दम मुनी यांच्याविषयी पण थोडंसं याच्याविषयी बोलता येईल. हे यती महाराजांविषयी पण बोलता येईल. हरे कृष्ण. हरगेश कृष्ण प्रिया माता जी की जय. जन्मलोकाबद्दल जे बोलला होता, तर तुम्ही असं हं, म्हटलात, की कुठेही जन्म-मृत्यू आहे. जन्म-मृत्यू हं. आहे म्हणजे की मग जे पण मी असं ऐकलं होतं, की
ब्रह्मलोक जे आहे ते एक टॉप मोस्ट लोक आहे आणि हम्म. 2 पद्धती आहेत वर म्हणजे की इथून या ठिकाणून म्हणजे भगवत धामात जाण्याच्या. एक म्हणजे की डायरेक्ट भक्ती करून डायरेक्ट तुम्ही जे वरचे लोक आहेत 7 लोक आहेत त्यांना स्किप करून हम्म. डायरेक्ट भगवत धामात जाऊ शकता. दुसरं आहे की आपले जे म्हणजे कर्म वगैरे करून वरच्या लोक वरती जाऊन भगवत लोकाची प्राप्ती करू शकतात. तर हम्म. तर मग याच्यामध्ये मग ब्रह्मदेवामध्ये आणखीन डबल जन्ममृत्यू कसं काय असू शकतो? डायरेक्ट भगवतधामला जायचा रस्ता आहे तो लास्ट. नाही प्रभूजी, आता मी काल जे श्रवण केलं ना, आता माझी तर काही पात्रता नाही ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासारखी. पण मी काल जे श्रवण केलं, आता त्याच्यामध्ये सांगितलंय आता हा हा जरा थोडासा क्लिष्ट आहेच म्हणलं होतं मी सुरुवातीलाच, की ब्रह्मदेव सुद्धा त्रिगुणांबद्ध आहेत म्हणून सांगितलं आणि ब्रह्मलोकामध्ये पण हे आहे म्हणून सांगितलं होतं, की कसं जन्म, मृत्यू, जरा व्याधी होऊन परत तिथून पतन होण्याची शक्यता राहते. पण जेव्हा त्या ठिकाणी भक्ती केली जाते, जेव्हा भक्तीसाठी आपण आपलं हृदय अनुकूल करतो आणि जेव्हा भक्ती करतो, तर त्या ठिकाणी आपली भक्ती हे होते. जसं प्रभुपाद सांगतात, की जसं एक उदाहरण देतो, की आपल्याला जेव्हा भगवत धामाला जायचंय. तर डायरेक्ट स्टेप वाईज ह्या लोकातून त्या लोकातून, त्या लोकातून जाण्याहून आपलं पतन होण्याची शक्यता असते. आपण पूर्ण वैकुंठ लोक गाठू शकत नाही. तर त्यासाठी तर मग हे कलियुगामध्ये जे सगळ्यात सोपा असा यज्ञ सांगितला. जसं आपण आता इथं यज्ञाचं वर्णन ऐकलं सुरुवातीला, की सोमयज्ञाचं मधून सोमरसाचं जसं हे झाला प्राप्त झाला आणि हे सोमरस प्राप्त करून कसा आनंद प्राप्त करत होते. तर कलियुगांच्या बद्ध जीवांसाठी तर मग हे दिले ना, म्हणजे हरिनाम संकीर्तन यज्ञ देऊन हरिनामाचा रसाचं पान करून आपण कसं वैकुंठ लोकात जाऊ शकतो. आणि ह्या ब्रह्मलोकाचं वर्णन केल्यानंतर हा ब्रह्मलोक त्यांनी सांगितलंच आहे, की ह्या त्रिगुणाच्या बाहेर नाहीये. पण हा जो लोक आहे, ह्या श्लोकामध्ये जे वर्णन आलंय, ते हा लोक जो आहे वैकुंठाच्या अगदी जवळ आहे. वैकुंठाच्या जवळ असल्यामुळे, की त्याच्या ज्या ज्योती ते वैकुंठातून ह्या ज्या ज्योती येतात, तिथं जे तेज येतं, ह्या तेजामुळे जसं एखादा चंद्र असतो आणि चंद्राचा जो डाग असतो, ज्या चंद्राच्या तेजामुळे हा डाग जसा झाकला जातो, तसंच हा जो ब्रह्मलोक आहे, हा ब्रह्मलोक जरी त्रिगुणातीत असला तरी तो वैकुंठाच्या जवळ हा ब्रह्मलोकाचा. आता आपण ब्रह्मलोक तर खूप आहेत. आपण आत्ताच पाहिलं, की भगवंताच्या प्रत्येक रोमछिद्रातून असंख्य ब्रह्मांड बाहेर पडतात आणि प्रत्येकामध्ये एक ब्रह्मदेवांची नियुक्ती केलेली असती. तर हा ज्या ब्रह्मलोकाचं ह्या ठिकाणी जे वर्णन आले आहे, ते हा जो ब्रह्मलोक आहे, हा दिव्य असा ब्रह्मलोक आहे आणि हा तिथे असल्यामुळे तिथे जे तिथे जे जीव आहेत, तिथे जे भक्ती करणार आहेत, तिथं भक्ती केली तर 100% तुम्हाला भगवत धामाची प्राप्ती तर आहेच आहे. आणि भक्ती नाही केली, तुम्ही आणखीन दुसऱ्याच गोष्टी तिथे करत बसल्यानंतर नक्कीच तुमचं तिथूनही पतन आहे. तर आणखीन कुणी याविषयी सांगू शकत असेल तर? आहेत आपले बलराम प्रसाद प्रभूजी आहेत किंवा श्रीनिवास प्रिया युगल माताजी आहेत. आणखीन सांग. युगल प्रेम प्रभू काही आपण टिप्पणी देऊ शकतात का याच्यावरती? हरे कृष्ण. युगल गीतेमध्ये पण ऐकतो ना, ब्रह्म भुवनालो आपण गीतेमध्ये प्रभूजी तुमचा आवाज थोडासा हे होतोय. अरे, ते थोडं इंटरनेट स्लो आहे हो. हां, आता येतोय येतोय प्रभूजी. येतोय. अच्छा अच्छा. तर actually, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की भगवद्गीतेमध्ये तर म्हटलेलं आहे की ब्रह्म पुनरावर्ती न अर्जुन. तर जे ब्रह्मलोकापासून ते खाली जे पाताळ लोक आहे त्याच्यामध्ये रिपिटेशन ऑफ बर्थ अँड डेथ होतच असतं. ठीक आहे. आणि जो कोणी समजा एखादा चांगला ब्रह्मचारी असेल, कारण एखादा ब्रह्मचारी आहे समजा चांगल्या प्रकारे त्याने भक्ती ब्रह्मचारीच म्हणून नाही, चांगले गृहस्थांचं पालन केलं अशा वेळेला आणि जे शुद्ध भक्त नाही ते लोक सुद्धा ब्रह्ममध्ये जाऊ शकतात. तुमचा आवाज खूप कटतोय, काहीच कळत नाही. ब्रह्माजी रजोगुणात आहे तेव्हाच निर्मिती होते. शिवजी तमोगुणामध्ये येतात, म्हणजे तमोगुणामध्ये ते येत नाही, पण जेव्हा त्यांना संहार करावा लागतो तेव्हा त्यांनी तमोगुणामध्ये यावं लागतं, है ना. तर हे तिन्ही जण आहे जे सत्व, रज आणि तम या गुणाचे अधिपती आहेत. तर ब्रह्माजी हे रजोगुणामध्ये येतातच, तेव्हाच निर्मिती होते. पण आता ती जे म्हणते ना की वैकुंठाच्या जवळ, मी काही ते ऐकलेलं नाही, वैकुंठाच्या जवळ असल्यामुळे ते
संघाचा परिणाम आहे त्यांचा. वैकुंठाच्या संघाचा परिणाम दिसतोय तिच्यावर. पण मग त्या ब्रह्माजीला पण आयुष्य आहे. ब्रह्माजीला आयुष्य आहे, 100 वर्षाचं आयुष्य आहे. ते आयुष्य फार नाही, मोठं आहे, पण आयुष्य प्रश्न असा प्रश्न होता की म्हणजे की रिपीट जर समजा तिथून पण पतन होण्याचे म्हणजे की तिथून रिपीट जन्म मृत्यू आहे का तिथे? रिपीट जन्म मृत्यू आहे का? हा प्रश्न होता. तर आहेत म्हणून सांगितले प्रभूजी, आहेत कारण म्हणून की सांगितले. ब्रह्माजी स्वतः आपण बघतोय की त्यांनी जे अवतार घेतलेले आहेत नंतर किंवा जे त्यांची जे लीला आहेत, जर आपण हरिदास ठाकूर यांची लीला त्यांची पाहतो किंवा इतर जे इन्कार्नेशन मध्ये जी लीला पाहतो, त्यांनी अशा प्रकारे तिथं भक्ती दाखवलेली आहे की ती भक्ती आपण म्हणजे की डायरेक्टली भगवधामात जाण्यासारखी भक्ती आहे. तर आपण असं डबल जन्माचं कसं काय आपण केलं आणि ते भगवंतासोबत नेहमी नित्यलीला करतात ते. नेहमी ज्यावेळेस भगवंत येतात त्यावेळेस ते स्वतः पार्षद म्हणून भगवंताचे येतात. मग अशा कंडिशन मध्ये ते कसं मग थोडं जरा विश्लेषण करायला मग. आणि आता माताजींनी सांगितलंच की रजोगुण असल्याशिवाय तर सृष्टीची निर्मिती होऊ शकत नाही. त्या प्रकारे सृष्टीची निर्मिती करण्यासाठी रजोगुण आहेच आहे. आणि ज्या प्रकारे आता आपण पाहतोय सगळ्यांची आता तुम्ही हरिदास ठाकूरांचं वगैरे वर्णन हे ऐकलं किंवा आपण जे ब्रह्माजी पाहतो की आता जे आपण व्रजभूमीमधलं पण जे ब्रह्माजी पाहतो की त्याच्यावरती आपलं बरसाण्याचं मंदिर उभं आहे. कशी कृपा प्राप्त करण्यासाठी आलेत. त्या भूतलावरती. ते एक उदाहरण आपण घेऊ शकतो, की ज्या प्रकारे आपण असं ज्या प्रकारे आपण लिफ्टनं जर 100 मजली मजला आहे आणि आपल्या 100 मजल्यावरती जायचं असं पायऱ्या-पायऱ्यानं न जाण्यापेक्षा आपण डायरेक्ट ग्राउंड फ्लोरला येतो, भूतलावरती येतो. तसं ब्रह्माजी सुद्धा पण ह्या ग्राउंड फ्लोरला जिथं ह्या व्रजभूमीमध्ये अवतीर्ण झालेत आणि परत त्यांनी त्यांचा स्वतःचा उद्धार करून घेतलाय. डायरेक्ट ग्राउंड फ्लोरला आपण लिफ्ट पकडतो आणि तेव्हा मग डायरेक्ट सरकन आपण वरती वैकुंठ लोकवायच्या आपण 100व्या मजल्यापर्यंत जाऊ शकतो. त्याच प्रकारे ब्रह्मदेव सुद्धा खाली भूतलावरती येऊन म्हणजे कृपा प्राप्त होण्यासाठी ह्या व्रजभूमीमध्ये हे आपण वर्णन ऐकतोय सगळ्यांचं. तर मला आता याच्यापेक्षा आणखी काही सांगता येणार नाही आणि आणखी आता युगल प्रेम प्रभू टाकतो म्हणलेत आपल्याला. तर आपण त्यांच्याकडनं आणखी हरे श्रवण कृष्ण. करूया. हरे हरे कृष्ण. कृष्ण. आता माझा आवाज येतोय का? हा हरे येतोय कृष्ण. प्रभूजी, येतोय. हा. आता मी थोडंसं बाहेर आलो. रस्त्यावर आलोय मी. ठीक आहे. तर ऍक्च्युली ब्रह्मलोकामध्ये तुमचं जे आपलं पार्थप्रिय प्रभू, तुमचा हाच प्रश्न आहे ना, येस तिथून हो. परत तिथून मुक्ती मिळते का तिथून? परत गोलोकवृंदाला जातो का? हाच प्रश्न आहे ना? हां, तिथेच आणि ब्रह्मदेव रजोगुणामध्ये असल्यामुळे त्यांना रिपीट जन्म भेटू शकतो का? आणि कारण आणि दुसरं आणखीन एक याच्यामध्ये पॉइंट होता, की जर असं असेल, तर पण त्यांनी जे त्यांचे जे इन्कार्नेशन होतं ते स्वतः नंतर ज्यावेळेस ते लीलामध्ये भगवंताचे पार्षद म्हणून येतात आणि लीला करतात भगवंतासोबत. तर जसं हां, हां. उदाहरणार्थ हरिदास ठाकूर वगैरे तर किती त्यांनी एवढं हरिनामावरती हे केलेलं आहे. तर अशा हां, हां. कंडिशनमध्ये त्यांना डायरेक्ट मुक्ती मिळायला पाहिजे. जर येस, येस. रजोगुणामध्ये जर डबल जन्म असेल तर. हा थोडा जरा हां. कन्फ्लिक्ट होतो माझा. नाही, नाही. आणि प्रभुपादजीमध्ये एकदा पर्पोर्टमध्ये पण म्हटलेलं आहे आणि एका लेक्चरमध्ये पण म्हटलेले आहेत, की हे जे ब्रह्माजी आहेत, आता सध्याचे जे आपले ब्रह्माजी आहेत, ते शुद्ध भक्त आहेत. तर त्यांचं डेफिनेटली त्यांचं गोलोक वृंदावनामध्ये डायरेक्टली हे होणार आहे. म्हणजे भगवंताच्या धामाला ते जाणार आहेत. त्याच्याबद्दल काही शंका नाही. बाकीचे जे कोणते ब्रह्माजी असतील समजा दुसऱ्या याच्यामध्ये, दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये म्हणा किंवा जे कोणते परत ब्रह्माजी येऊ शकतात, ते जर त्यांनी जर शुद्ध भक्ती केली तर नक्कीच ते जाऊ जाऊ शकतील. जर नाही केली तर नाही जाणार मग, असं आहे. त्यांचं त्यांचं परत ब्रह्माजीला सुद्धा आणि तिथले जे इन्हॅबिटंट्स म्हणजे काय म्हणतात त्याला, जे तिथले जे रहिवासी असतात, ते सुद्धा निसर्गाच्या नियमाच्या बंधनामध्ये आहेत आणि ते कोणत्याही जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त नाहीयेत. म्हणून जर त्यांनी भक्ती केली तरच ते जाऊ शकतात. नाहीतर नाही जाऊ शकणार. कारण मॅनेजमेंट करण्यासाठी रजोगुणच लागतो. आलं का लक्षात? आणि ब्रह्माजीला हे मॅनेजमेंट करायचं आहे. मग जर समजा त्यांनी फक्त मॅनेजमेंटच केलं आणि भक्ती नाही केली, तर त्यांना चान्सेस नाही जाण्याचा. ठीक आहे. आलं का लक्षात? क्लिअर झालं का हे? हां, हे क्लिअर झालं. हां. दुसरी गोष्ट, जे कोणते लोकं त्या ठिकाणी जातात आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचे ब्रह्मलोकामध्ये लोकं जाऊ शकतात. कोणकोणते असतात? एक जे फार पुण्याचं कार्य करतात. काय? जे फार पुण्याचं कार्य करतात, त्यांना तिथे जागा मिळते. जसं स्वर्गलोकामध्ये त्यांना आनंद उपभोगायचा आहे, तसं तिकडे पण थोडा आनंद त्यांच्या पुण्यकर्मानुसार भेटतं. त्यांना भोग करायला मिळतं. दुसरी गोष्ट कसं आहे, जे हिरण्यगर्भ नावाचे जे आहेत ना, भगवंताचे अवतार, तर हिरण्यगर्भ जे आहेत, त्यांची जी पूजा करतात, ते लोकं जातात. ते केव्हा मुक्त होतात? जेव्हा ब्रह्माजी मुक्त होतात. आलं का लक्षात? म्हणजे ब्रह्माजी
ब्रह्माजीच्या सोबत ते सुद्धा मुक्त होऊन जातात जर कोणी त्या ठिकाणी जाऊन हिरण्यगर्भाची पूजा केली तर. आणि तिसरे जे असतात जे त्या ठिकाणी जाऊन भक्ती करतात, प्युअर डिव्होशनल सर्व्हिस, शुद्ध भक्ती करतात, ते तिथून परत स्पिरिच्युअल वर्ल्डला जाऊ शकतात तिथल्या तिथून, जर त्यांनी शुद्ध भक्ती केली तर. नाहीतर मग चान्स त्यांना पण चान्स नाहीये. ठीक आहे ना? अशा 3 प्रकारच्या लोकांचं वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये, भागवतम मध्ये. तुम्ही भागवतमच्या दुसऱ्या स्कंदामध्ये काहीतरी आहे ते, दुसरा स्कंद दुसऱ्या चॅप्टर मध्ये. क्लिअर झालं का पार्थ प्रिया प्रभू? थँक्यू गुरुजी. माताजींनी पण सेशन छान प्रकारे दिलं होतं आणि त्याच्याबद्दल हा. पण आणखी दिलं. थँक्यू. थँक्यू माताजी. नाही नाही. वेगवेगळ्या ग्रहामध्ये हरिबोल हा, हा. आपल्याला बृहद भागवतामृत मध्ये कथा येते की गोपकुमाराची, तो वेगवेगळ्या ग्रहावर जातो. जसं जसं पुण्यकर्म करत वरच्या ग्रहावर जातो, तिथे जाऊन भक्ती करतो ना, पुढे वरच्या ग्रहावर जातो, तिथे भक्ती करतो, पुढे वरच्या, असं करत करतो वैकुंठात गेल्यानंतर त्याला काहीतरी त्रुटी वाटायला लागते, तेव्हा तिथे भक्ती करून तो गोलोकाला जातो. तर कुठे जाऊन भक्ती करते, प्रभूजींनी परफेक्ट उत्तर दिलेलं आहे की कुठे जाऊन आपण भक्तीच करायला पाहिजे. वेगवेगळ्या ग्रहावर जाऊन भक्तीच जे आहे, प्रत्येक युगाचा युगधर्म आहे की भगवंताची प्राप्ती करणे. आणि वेगवेगळ्या ग्रहावर गेले तरी भगवत प्राप्तीच करण्यासाठी संधी तर उपलब्ध आहेत. आपण त्या संधीचा फायदा घेतो की नाही हे आहे आपलं खरं, है ना? तर आपण आपल्या ग्रहावर इथे येऊन जर आपण सेवा करू आणि भक्ती करू तर आपल्याला डायरेक्ट भगवत धामात जाता येतं किंवा वेगवेगळ्या ग्रहावर, जसे आपल्या हे थांब माम प्रपद्यंते भगवंत म्हणतात ना, ज्या प्रकारे आपण भक्ती करू तसं पुढे जाऊ शकतो आपण. प्रत्येक ग्रहावर जाऊन आपल्याला भक्तीच करायची आहे निश्चित. आणि प्रत्येक ग्रह ब्रह्मलोकापर्यंत तर हे सगळे जन्म मृत्यू याच्यामध्ये आहेत अडकलेले. हरे बरोबर आहे माताजी. तर अगदी ह्या बरोबर. ह्या ग्रहावर आहोत आपण, त्या ग्रहाचं आपल्याला टेन्शन असलं पाहिजे की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, याच्यातून कसं पार पडायचं. आपण मस्त धंदे आणि ह्याच्यामध्ये अडकलेले आहोत, कामामध्ये, आहार निद्रा भय मैथुनम याच्यामध्येच आयुष्य निघून चालले, लक्षात येत नाही. आयुष्य तर कसं आहे कळलंय आपल्याला की किती क्षणभंगूर आहे. कमल झालं जीवन टालं मला, कुठल्या क्षणी आपण घसरून पडणार आहोत. मग आपली तयारी आहे का भगवद्धामात जायची? आपली तयारी झाली आहे का तयारी करत आहोत तरी का आपण त्या भ्रमातच आहोत की आपण भक्ती करतोय या? मग पहाटे उठायचं नाही, मंगलारती नाही, कधी जप आपलं ते प्रभूजी म्हणत असेल का कधीतरी 16 माळा जप उरकायचे, पण उरकायच्या, वाचन तर नाहीच नाही. आपण कसं वाचू? किती वाचन करते विष्णुप्रिया माताजी बघा, ती पण गृहस्थ आहे, स्त्री आहे, सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून वाचन खूप आहे, तेव्हा ती प्रश्नाची उत्तर सुंदर देत आहे. हरे कृष्ण. प्रश्न तर खूप सुंदर आहेत, प्रश्नाचे तोडच नाही. पार्थप्रिय प्रभू बघा, मला खूप आवडतं. कोणीतरी विचारायला पाहिजे, तुम्ही विचारताय, तुमच्यामध्ये ते टॅलेंट आहे, तुम्ही तेवढं सुंदर श्रवण करताय म्हणून प्रश्न येत आहेत तुम्हाला. बाकीचे श्रवणच करत नसतील त्यांना प्रश्न कुठले येत आहेत? नाही माताजी, माझी बुद्धी थोडी कमी आहे त्याच्यामुळे जर समजत नाही म्हणून विचारतो माताजी. असं काही नाही नाही. नाही 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 नाही, खूप सुंदर तुम्ही सेवा काल किती सुंदर केलेली आहे. दिवसभर एवढं तब्येत चांगली नव्हती तरी दिवसभर प्रभूजीने सेवा केली. असं वैष्णव जेव्हा वैष्णवाला तुम्ही संतुष्ट केलं ते किती संतुष्ट होऊन गेले मूर्तिमान प्रभू, आहे ना? आणि प्रश्नही खूप सुंदर विचारत होते. मी कालही त्या प्रभूजीने तुम्ही खूप सुंदर सुंदर प्रश्न विचारत होते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माताजी. तुम्ही सर्वजण आशीर्वाद देत आहेत म्हणून थोडंफार समजतंय. थँक्यू पार्थ प्रिया प्रभू. तुम्ही खरोखरच काल पूर्ण दिवसभर आपलं त्यांचा दिवसाची रात्रीचा दिवस म्हणतो ना आपण, असं हे करून तुम्ही पुढाकार घेऊन पूर्णतः प्रभूजींची अरेंजमेंट केली, त्याच्याबद्दल आम्ही खरोखरच आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. तर खूप खूप धन्यवाद माताजी. तर माताजीने खूपच सुंदर प्रकारे च्यवन मुनी आणि सुकन्या यांचं पूर्ण जे काही जीवनपट आहे खूप सुंदर प्रकारे आपल्याला प्रस्तुत केलेला आहे. आणि ब्रह्माजीच्या सांगण्यावरून कुकुजीने कशा प्रकारे रेवतीला बलरामजीला अर्पण केलं हे खूप सुंदर प्रकारे सांगितले. खूप सुंदर प्रकारे प्रश्न उत्तर झालेला आहे. तर जे प्रामाणिक आणि नम्र असतात ना, भगवंत म्हणतात की ददामी बुद्धी एकम, त्यांना भगवंत बुद्धी देतातच देतात. काल माताजी म्हणत होते की एकच ओळ आहे, मला काही कसं बोलता येईल. तर आपण बघू शकतो जे वैष्णव आहेत किंवा गुरु आहेत, जे भगवंत आहेत, त्यांना जे शरण जातात ते बिलकुल भगवंत त्यांना बुद्धी देतात, गुरु त्यांना बुद्धी देतात. जे वैष्णवाचा संघ करतात
त्याने निश्चितच भगवंताची कृपा होते आपल्या सर्वांना माहित आहे. तर माताजीने इतकं सुंदर प्रवचन दिलं, इतकं सुंदर प्रवचन दिलं, त्याबद्दल आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने मोठ्याने 3 वेळेस माताजींचे हरिबोल म्हणून स्वागत करूया. हरिबोल. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल.